प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा प्रभूंनी ही संधी दिली वचनाद्वारे त्यात तुमचा गौरव करावं आणि विश्वास ठेवा की आज परमेश्वर आम्हामध्ये मोठं कार्य करेल आणि देवाचा मोठा गौरव या ठिकाणी पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि जुनं जीवन आता संपून गेलेलं आहे आणि आता येशूमध्ये आम्ही आशीर्वादित जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. आता कोणतेही शाप आमच्यावर नाही आहे, कोणतेही पाप आमच्यावर नाही आहे, कोणतेही हारलेलं आणि आशा नसलेलं जीवन आपण जगत नाही. तर येशूमध्ये आपण नवीन जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला प्रत्येक प्रकारचे आशीर्वाद प्रभू येशूमध्ये दिलेले आहेत. प्रेज गॉड. या ठिकाणी रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी मी एक वचन वाचणार आहेत. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय त्याचं 4थं आणि 5वं वचन काय सांगत आहे हे लक्षपूर्वक आपण ऐकणार आहोत. कारण ज्या प्रकारे प्रभू मला म्हटला का तुम्ही माझ्यामध्ये नवीन जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे. कशा प्रकारे? तर रोमकराचं पत्र 6वा अध्याय त्याचं 4थं आणि 5वं वचन या ठिकाणी आपण वाचूया. तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्याबरोबर मरणात पुरले गेलो अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिमेत मेलेल्यातून उठला गेला तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. प्रेज गॉड. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं का येशूमध्ये आपण नवीन जीवनात पदार्पण केलेलं आहे या वचनाच्या आधारावर का येशूमध्ये आपण त्याच्या वधस्तंभावर संयुक्त आहोत मरणामध्ये आणि त्या ठिकाणी आपलं सर्व जुनं जीवन, आपले शाप, आपले पाप, आपलं अपयश, आशा नसलेलं जीवन हे सर्व काही त्या क्रूस खांबावर येशूमध्ये मरण पावलेलं आहे. आणि ज्या प्रकारे येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुनरुत्थानित होतो त्याचमध्ये आम्हालाही नवीन जीवनाची सुरुवात झालेली आहे. प्रेज गॉड. आणि म्हणून पुढं या ठिकाणी रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 22 आणि 23 वचन काय सांगतं या ठिकाणी मी तुम्हासाठी वाचतो. पण आता तुम्ही पापापासून मुक्त केलेले असता व देवाचे दास झालेले असता तुम्हाला तुमचे फळ पवित्र करण्याकरिता मिळत आहे आणि त्याच्या शेवट तर सर्वकालचे जीवन आहे. प्रेज गॉड. आणि 23 वचन सांगतं कारण पापाची मजुरी मरण आहे परंतु देवाचे कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्त यामध्ये सर्व काळचे जीवन आहे. प्रेज गॉड. म्हणून जे नवीन जीवन आता प्रभू येशूमधून आम्हाला मिळालेलं आहे ते सर्वकालिकाचं जीवन आहे आणि ते जीवन फक्त जीवन नाही आहे तर ते जीवन आशीर्वादाचं जीवन आहे. जे नवीन जीवन प्रभू येशूमधून आम्हाला मिळालेलं आहे ते आशीर्वादित जीवन आहे, ते आशा असलेलं जीवन आहे, ते जीवन प्रत्येक अधिकाराने भरलेलं जीवन आहे. कारण बायबल स्वतः सांगतं लूकच्या पुस्तकामध्ये 10वा अध्याय आणि 19 वचनामध्ये या प्रकारे का मी आता तुम्हाला सर्व प्रकारचे सैतानावर अधिकार दिलेले आहे. प्रेज गॉड. वाचूया ते देखील या ठिकाणी वचन. लूक याचा 10वा अध्याय आणि त्याचं 19 वचन आम्हाला काय सांगतं हे वचन आपण या ठिकाणी वाचूया. हे वचन जे मी या ठिकाणी वाचणार आहे हे खूप महत्त्वपूर्णचं आहे की जे नवीन जीवन प्रभूने दिलं ते तर आशीर्वादित आहेच आहे पण त्याबरोबर हे नवीन जीवन अधिकाराने भरलेलं आहे. का प्रभू येशूनी आम्हाला सर्व प्रकारचे अधिकार या ठिकाणी सैतानाच्या शक्तीवर, षडयंत्रावर आम्हाला दिलेले आहे. मी हे वचन तुम्हासाठी वाचतो का इथं प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं या ठिकाणी असं स्पष्ट दिलं आहे. पहा, मी तुम्हास साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैराच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. म्हणजे प्रभूंनी जे नवीन जीवन आम्हाला दिलेलं आहे ते त्या जीवनामध्ये सर्व अधिकार प्रभू येशूनी आम्हाला दिलेले आहेत. आणि पुढं खूप महत्त्वाचं वचन आहे. पुढं असं लिहिलं आहे आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. प्रेज गॉड. पुन्हा लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. म्हणजे काय? जसं तुम्ही प्रभू येशूमध्ये नवीन जीवनात पदार्पण केलं पण या ठिकाणी कदाचित वेगवेगळे सैतानाचे शस्त्र असतील, वेगवेगळे त्याचे हल्ले असतील, वेगवेगळे आव्हानं असतील पण प्रभूंनी या वाटणात ते स्पष्ट केलं का काही एक तुम्हाला बाधणार नाही. सैतान तुम्हाला पाडण्यासाठी गोष्टी आणल पण त्या प्रत्येकाचं रूपांतर देवाच्या कृपेने साक्षमध्ये होईल आणि देवाचा मोठा गौरव होणार आहे. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे का जे नवीन जीवन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे ते आशीर्वादित जीवन आहे आणि त्याच आशीर्वादाचा आनंद आणि उपभोग आपण घेतला पाहिजे. प्रेज गॉड. पण अनेकदा असं पाहायला मिळतं का प्रभू येशूचा स्वीकार केल्यानंतरही पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेऊन देखीलही ज्या प्रकारे आशीर्वादाची रेलचेल आपल्या जीवनात दिसली पाहिजे ती दिसत नाही. अनेक लोकांचं जीवन या प्रकारे दिसतं का ते संकटात आहेत, ते त्रासामध्ये आहेत, ते टेन्शनमध्ये आहेत. त्यांच्याकडे बघून वाटत नाही का प्रभू येशूमध्ये यांनी नवीन जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे. नेहमी निराशा,
नेहमी आशा नसलेले शब्द त्यांच्या मुखामध्ये, नेहमी त्रासामध्ये, नेहमी टेन्शनमध्ये, वेगवेगळ्या तणावातून ते जातात. मग प्रभूमध्ये आल्यानंतर त्रास नाही येत का, संकट नाही आहे का, आव्हान नाही आहेत का? आहेत. पण लक्षात ठेवा का जर प्रभू येशूमध्ये तुम्ही पदार्पण केलेलं आहे नवीन जीवनामध्ये, तर प्रभू येशू प्रत्येक संकटाचं रूपांतर तुम्हासाठी साक्षीमध्ये करेल. पण अनेक लोकांच्या जीवनामध्ये ही साक्ष झालेली दिसत नाही. ते निराश आहेत, ते हताश आहेत आणि एक जगायचं म्हणून ते जागतात. ते प्रार्थना करतायत पण प्रतिफळ नाही. ते वचन वाचतायत पण उत्तर नाही आहे. ते उपवास करतायत, ते अर्पण देतात. येस, असे पुष्कळ लोक आज आपल्याला पाहायला मिळतील का समस्यांनी ग्रासलेत. मग त्यांना प्रार्थना येत नाही का? प्रार्थना पण येते. वचन नाही माहीत, वचन पण माहिती आहे. दानार्पण नाही का देत, दानार्पणही देत आहे. प्रत्येक प्रकारे त्यांना प्रार्थना माहिती आहे, त्यांना वचन माहिती आहे. ते चर्चे सहभागितेमध्ये जातात, त्यांना उपवास माहिती आहेत, त्यांना या ठिकाणी अर्पण माहीत आहे. ते वेगवेगळ्या सेवकडून प्रार्थना करून थकलेले आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्टी पर्याय ते निवडतात. पण तरी पण ज्या प्रकारे त्यांच्या समस्या गेल्या पाहिजेत, त्यांचे बंधन तुटले पाहिजेत, आज ते बंधन तुटत नाही. आणि म्हणून आज प्रभूला त्याचं उत्तर आम्हाला द्यायचं आहे. का तुमचे बंधन तुटत नाही? तुम्ही माझा स्वीकार केला आहे, तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतला, मी स्वतः तुमच्यामध्ये राहतो, तरी देखील तुमचे मार्ग मोकळे होत नाही. मग का? आणि हा प्रश्न आज अनेक लोकांच्या मनामध्ये, का आमच्या प्रार्थनेला उत्तर येत नाही? आम्ही प्रार्थना करतो, आम्ही बायबल वाचतो, आम्ही सहभागितेला जातो, आम्ही ठिकठिकाणी प्रार्थनेला जातो, आम्ही आमचं अर्पण देतो, आम्ही उपवास करतो, मग आमच्या प्रार्थनेला उत्तर का नाही? आमचे बंधन का तुटत नाही? का या समस्येच्या घेऱ्यातून आम्ही बाहेर पडत नाही? का आमच्या समस्येचं रूपांतर साक्ष्यामध्ये होत नाही? का हे जीवन आम्हाला दिलेलं आहे? आणि मग काही प्रकारे मनुष्य निराश होऊन वेगवेगळे तर्क लावतो का देवा तू आम्हाला अशा अवस्थेत का सोडलं? देवा तू आमच्याकडे का पाहत नाही? देवा तू आमच्या जीवनात का कार्य करत नाही? असे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर आज परमेश्वर तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे. का? कारण तुम्ही येशूमध्ये नवीन जीवनात पदार्पण केलं आहे, तरी पण ते नवीन जीवनक्रमाचे आशीर्वाद तुमच्यामध्ये दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? तुम्ही प्रार्थना करता पण उत्तर भेटत नाही. तुम्ही वचन वाचता, तुम्ही वचन ऐकता, तरी तुमच्या जीवनात ते कार्य, ते यश दिसत नाही. तुम्ही उपवास करता पण बंधन तुटत नाही. मग असं का होतं? त्याचं उत्तर आज परमेश्वर या ठिकाणी एक सुंदरसं उदाहरण जे 1 शमूएलामध्ये प्रभूने 4थ्या अध्यायात दिलेलं आहे त्याद्वारे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 1 शमूएल याचा 4था अध्याय आपण काढूया. 1 शमूएल याचा 4था अध्याय आणि त्याचं 2 पासून मी वचन वाचायला सुरुवात करेल. एक एक वचन आपण पुढे घेत जाऊया. या उदाहरणाद्वारे परमेश्वर नक्कीच आज आम्हाशी बोलणार आहे. का आमचे मार्ग मोकळे होत नाही? का आम्ही प्रार्थना करतो, आम्ही वचन वाचतो, का उत्तर येत नाही? या ठिकाणी 1 शमूएल 4था अध्याय आणि 2 वचन वाचण्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी काय झालेलं आहे त्या वचनामध्ये, त्या अध्यायामध्ये सांगतो. या ठिकाणी पलिष्टी लोक आणि इस्रायली लोक यामध्ये एक युद्ध होणार होता. आणि या ठिकाणी जे पलिष्टी लोक युद्धासाठी आले, इस्रायली लोक पण युद्धासाठी तयार झाले. वाचू या ठिकाणी. आता काय झालं? 2 वचन मी या ठिकाणी वाचतो. मग पलिष्ट्यांनी इस्रायला विरुद्ध लढाई मांडली आणि लढाई होऊ लागल्यावर इस्रायल पलिष्ट्यांपुढे पराभव पावले आणि त्यांनी राणात फौजतले सुमारे 4000 पुरुष मारले. या ठिकाणी आम्हाला कळतं लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये इस्रायली लोकांचे किती हजार लोक मेले? 4000 लोक मेले. यस, या ठिकाणी काय लिहिलं का लढाईमध्ये ते पराभव पावले आणि किती लोक मेले? 4000 लोक मेले. आणि जास्त ते लोक लढाई हारले. त्यांच्या मनात हा प्रश्न उत्पन्न झाला की आम्ही कसं काय लढाई हारलो? कारण त्यांना असं वाटत होतं की लढाई आम्ही आरामशीर जिंकू, यांना आम्ही मात देऊ, आम्हाला विजय मिळेल. पण विजय नाही मिळाला. मग त्यांना असं वाटलं की कर्राचा कोश आपल्याकडे नाही आहे आणि मग आपण तो कर्राचा कोश आपण आपल्याकडे घेऊन या. का जुन्या कर्रामध्ये कर्राचा कोश म्हणजे देवाची उपस्थिती, देवाचं मंदिर, का त्या ठिकाणी देवाची उपस्थिती, देवाचं राहण्याचं ठिकाण ते होतं. आणि जर कर्राचा कोश कोणाकडे असेल तर 100% विजय त्यांना मिळायचा. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शिलोहून कर्राचा कोश त्या ठिकाणाहून मागवला. पुढं काय झालं या ठिकाणी आपण वाचूया 3 वचन. मग लोक छावणीत आल्यावर इस्रायलचे वडील म्हणाले, आज यहोवाने आम्हास पलिष्ट्यांपुढे का मारले? आपण यहोवाच्या कर्राचा कोश शिलोहून आपल्याकडे आणू यासाठी की त्याने आम्हामध्ये येऊन आमच्या शत्रूंच्या हातातून आमचे तारण करावे. मग लोकांनी शिलोकडून माणसे पाठवली आणि त्यांनी कुर्बानच्या वर राहणाऱ्या सैन्यांचा यहोवा याचा कर्राचा कोश तिथून आणला आणि तेथे एलीचे 2 मुलगे हफनी व फिनास हे देवाच्या कर्राचा कोश बरोबर होते. पहा या ठिकाणी का त्यांना कळलं का लढाई तर हारलो, आता आपण
कर्राचा कोश म्हणजे कोणाचा धावा करतात ते आता देवाचा. का आता आपण देवाचा धावा करायचा, कर्राचा कोश आपल्यामध्ये घेऊन यायचा. आणि मग त्यांनी लोक पाठवले, कर्राचा कोश घेऊन आले. आणि एलीचे 2 मुलं होते, हफनी आणि फिनास, जे याजक होते, जे प्रभूचे सेवक होते, ते कोश त्या लढाईमध्ये घेऊन आले. आणि मग पुढं काय झालं का त्या लढाईचं नेतृत्व ते करत असताना कर्राचा कोश हफनी आणि फिनास वाहत होते. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी लढाई झाली. पण बायबल सांगतं की ज्या कर्राचा कोश यांनी आपल्या छावणीमध्ये आणला त्या ठिकाणी काय झालं आपण या ठिकाणी वाचूया. आणि यहोवाचा कर्राचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायल अशा मोठ्या शब्दाने ओरडली की भूमी दणदणली. तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचे शब्द ऐकून म्हणाले, इब्रायांच्या छावणीत हा मोठा पुकार कशाचा आहे. मग त्यांना कळाले की यहोवाचा कोश छावणीत आला आहे. तेव्हा पलिष्टी भ्याले, कारण ते म्हणाले देव छावणीत आला आहे. आणि ते म्हणाले, आम्हास हाय हाय, कारण अशा गोष्टी आदाप कधी घडली नाही. आम्हास हाय हाय, या समर्थ देवाच्या हातातून आम्हाला कोण सोडविल. ज्यांनी मिस्रांना रानात सर्व प्रकारच्या पिढेकडून हाणले ते देव हेच आहेत. अहो पलिष्ट्यांनो, धैर्य धरा व शूर व्हा. जसे इब्री तुमचे चाकर झाले तसे तुम्ही त्याचे चाकर होऊ नये म्हणून शूर होऊन लढा. आता या ठिकाणी याचा उलगडा काय मी सांगतो. कोश छावणीमध्ये आला, यांनी जयघोष केला आणि पृथ्वी कापू लागली. आणि पृथ्वी एवढी कापली का पलिष्टी लोकांना देखील कळालं का या ठिकाणी देवाची उपस्थिती आलेली आहे. आणि ते घाबरले, कारण त्यांना माहीत होतं का कर्राचा कोश म्हणजे देवाची उपस्थिती, म्हणजे देव त्यांच्याबरोबर आहे. आणि त्यांना माहीत होतं का जुना इतिहास काय, का कर्राचा कोशाद्वारे यांना पुष्कळ ठिकाणी सर्वत्र विजय मिळाला. मग हे लोक घाबरले होते, आता काही आमचं खरं नाही. तरी पण पुढे एक शब्द वापरला का घाबरायचं नाही तर लढायचं. आणि हे लोक त्या ठिकाणी लढाई करतात. आणि मग लढाईमध्ये काय होतं पुढं वाचू या ठिकाणी. मग पलिष्टी लढले तेव्हा इस्रायलचा पराभव होऊन ते प्रत्येक आपल्या डेऱ्याकडे पळून गेले व फार मोठा घात झाला, कारण इस्रायलचे 30,000 पायदळ पडले. आणि त्यांनी देवाचा कोश घेतला आणि एलीचे मुलगे हफनी व फिनास हे मेले. पहा, लढाई झाली आणि किती हजार लोक मेले, 30,000 लोक. आणि देवाचे जे 2 सेवक होते हफनी आणि फिनास हे मरण पावले. या ठिकाणी एक संकट त्यांच्यासमोर होतं, एक आव्हान त्यांच्यासमोर होतं. देवाचा कर्राचा कोश घेऊन ते लढत होते, तरी देखील त्यांना विजय मिळाला नाही. आणि हाच प्रश्न आज आपल्याही मनामध्ये आहे का ज्या प्रकारे कर्राचा कोश म्हणजे देव त्यांच्याबरोबर, कर्राचा कोश म्हणजे देवाचं सामर्थ्य त्यांच्याबरोबर, तरी देखील ती लढाई हारतात. आज आम्ही बाप्तिस्मा नाही घेतला का, आज आमच्यामध्ये प्रभू नाही का, आज आम्हाला प्रार्थना माहीत नाही का, आम्हाला वचन माहीत नाही का, आम्ही देवाच्याकडे प्रार्थना करत नाही का, आम्ही चर्चला जात नाही का, आम्ही अर्पण देत नाही का, मग आम्ही का लढाई हारतो. हे पण लढाई हारले आणि आज पुष्कळ लोक पण हारलेलं जीवन जगत आहे. मग का हे लोक लढाई हारले, तर बायबल सांगतं आध्यात्मिकरित्या का त्यांचं समर्पण प्रभूला नव्हतं. पहा, ज्यावेळेस प्रथम लढाई झाली या लोकांनी प्रभूला हाक मारली नाही, कोणती प्रभूकडे प्रार्थना नाही, कोणतं प्रभूकडे विचारणं नाही, कोणतं प्रभूची कृपा मागणं नाही, तर स्वतःच्या ताकदीवर ते लढायला जातात. का त्यांना वाटतं की आम्हाला विजय मिळेल, पण विजय नाही मिळाला आणि ते लढाई हारतात. मग त्यांना प्रभूची आठवण होती कारण कर्राचा कोश घेऊन जाऊ. म्हणजे काय, जे समर्पण या लोकांचं आणि फक्त यांचंच नाही, तर त्या ठिकाणी जे देवाचे 2 सेवक होते हफनी आणि फिनास, जर त्यांचा जुना इतिहास जर तुम्ही पुढं मागच्या अध्यायामध्ये वाचला तर तुम्हाला कळेल का ते देवाचे सेवक होते. आणि अर्पण देवाला चढवायच्या अगोदर ते त्या अर्पणातून खायचे, ते व्यभिचार करायचे. आणि देवाचे सेवक परमेश्वर त्यांना वेगवेगळ्या सेवकांद्वारे बोध करायचा की तुम्ही हे करू नका, हे पाप आहे, हे माझ्या विरुद्ध आहे, तर ते कोणाचंच ऐकत नव्हते. म्हणजे जे 30,000 लोक मेले त्यांचंही समर्पण प्रभूला नव्हतं. आणि हे 2 जे सेवक त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचंही समर्पण परमेश्वराला नव्हतं. आणि म्हणून देव संगती आहे तरी देखील त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही का, कारण त्यांचं मुळात प्रभूला समर्पण नाही. आणि म्हणून आज आमच्याही प्रश्नाचं उत्तर हेच आहे का आम्ही प्रार्थना करतोय तरी बंधन तुटत नाही, आम्हाला वचन माहीत आहे, आम्ही वचन क्लेम करतो तरी मार्ग मोकळे होत नाही, आम्ही अर्पण देतो तरी ज्या प्रकारे आमचं कुटुंब या बंधनातून सुटलं पाहिजे ते सुटत नाही, कारण देव म्हणतो तुझं मुळात मला समर्पण नाही. म्हणून आम्हाला आमचं समर्पण करणं गरजेचं आहे. देव तुम्हामध्ये आहे, देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे, पण तुमच्यातून जे प्रभूचं सामर्थ्य व्हायला पाहिजे, तुम्ही शब्द बोलताच बंधन तुटले पाहिजे, तुमच्या प्रार्थनेला प्रतिफळ आलं पाहिजे, तुम्ही हात जोडताच प्रभूकडे कार्य झालं पाहिजे. पण त्याच कार्य का होत नाही, तर जे समर्पण देवाला तुम्ही केलं पाहिजे ते समर्पण तुम्ही आज प्रभूला करत नाही.
यस, विशेषतः जे लोक प्रभूमध्ये आहेत, हा संदेश त्या लोकांसाठी आहेत का ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला आहे. आता तुम्ही बंधनामध्ये, तुम्ही त्रासामध्ये आहेत, तुम्हाला वाटतं का उत्तर मिळावं, तुम्ही प्रार्थना करतायत, तुम्ही उत्तर शोधतायत, पण वाटेला काहीच येत नाही. का? कारण ते म्हणतो का तुझं मुळात समर्पण नाही आहे, म्हणून ज्या प्रार्थनेत तुला उत्तर मिळालं पाहिजे ते उत्तर तुला मिळत नाही आहे. म्हणून तू आपलं समर्पण कर देवाला, तू आपलं समर्पण कर. तुझं समर्पण अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी कराराचा कोश त्यांच्याबरोबर आहे, देव त्यांच्याबरोबर आहे, तरी ते लोक लढाई हारले. मग तुझ्याबरोबर देव नाही आहे का? आपल्याबरोबर प्रभू नाही आहे का? आम्हाला देवाचं वचन माहीत नाही आहे का? आम्हाला सर्व वचन माहिती आहे. आम्हाला माहिती आहे प्रार्थना कशी करायची, आम्हाला माहिती आहे त्यांना कसं धमकवायचं. तुम्ही करताय, बंधन तुटत नाही आहे. का तुटत नाही आहे? कारण एकच आहे का तुमचं प्रभूला समर्पण नाही. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे का असे आज जे बंदिवान अवस्थेतले लोक आहेत का ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला आहे पण बंधन तुटलेलं नाही आहे, वेगवेगळ्या समस्येद्वारे तुम्ही घिरलेले आहेत. कुटुंबात आजार आहे, कुटुंबात व्यसन आहे, कुटुंबात भांडणं आहे, कुटुंबात आर्थिक संकट आहे, वेगवेगळे त्रास आहेत, शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, वेगवेगळ्या संकटे तुम्ही ग्रासलेले आहेत. पण देवाची इच्छा आहे का या जीवनात तुम्ही जगू नये, तर तुम्ही त्या जीवनामध्ये जगावं जे जीवन प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून देव म्हणतो का आपलं समर्पण कर. आपलं काय कर? समर्पण कर. आपलं मुख देवाला समर्पित कर, आपले कान देवाला समर्पित कर, आपले नेत्र प्रभूला समर्पित कर, आपले हात प्रभूला समर्पित कर, आपलं अंतकरण देवाला समर्पित कर. जर तू आपलं समर्पण देवाला करशील तर 100% तुझ्या प्रार्थनेला प्रभू उत्तर देईल. 100% प्रभू तुला मार्ग प्रगट करेल. 100% तुझ्या कुटुंबात कार्य होईल, तुझे प्रत्येक बंधन तुटतील. कारण अनेकदा असं होतं की आम्ही करतो, उत्तर मिळत नाही, आणि मग आम्हाला सेवकांना बोलवावं लागतं, आम्हाला पाळकाला बोलावं लागतं, वेगवेगळे प्रार्थनेला जावं लागतं. आणि असं होतं का सेवक प्रार्थना करतात, मार्ग मोकळे होतात, आणि मग आम्हाला कळतं प्रेज गॉड आम्ही खूप समस्यामध्ये होतो, आम्ही खूप फिरलो, खूप सेवकाकडून प्रार्थना करून घेतली, आणि मग बघा ह्या पाळकांनी प्रार्थना केली, आमचे बंधन तुटले, मग आपण आनंद करतो. पण कधी हा विचार केला का प्रभू ज्या प्रकारे त्या पाळकांनी, त्या सेवकांनी प्रार्थना केली, त्या सेविकेने प्रार्थना केली, देवा मी बी तर प्रार्थना करत होतो, मग त्याची प्रार्थना करताच उत्तर मिळतं, मी प्रार्थना करता मला उत्तर मिळत नाही, असं का प्रभू? मग देव पक्षपात करतो का? नाही. मग तो सेवक आहे म्हणून त्याची मी नाही, बायबल सांगता आपण प्रत्येक सेवक आहोत, आपण प्रत्येक याजक आहे, मग त्याच्या प्रार्थनेला फळ आहे, तुझ्या प्रार्थनेला फळ का नाही? आपण त्याचा विचार करत नाही. आपण म्हणतो प्रेज गॉड लय पॉवरफुल सेवक आहे बरं का, एक प्रार्थना केली लगेच मार्ग मोकळे, आम्ही लय दिवसापासून झटलो, आम्ही खूप प्रयत्न केले, उत्तरच नाही, पण ते आले, त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी हात ठेवला, मार्ग मोकळे. आपण आनंद करतो, आनंद करा का मार्ग मोकळे झाले, पण कधी हा बी तर विचार करा का देवा मी तर बी तर प्रार्थना केली, प्रभू मी बी तर उपवास केले, तेव्हा मी बी तर वचन वाचलं, मग प्रभू जस मी केलं उत्तर का आलं नाही? जे समर्पण त्या सेवकात होतं ते समर्पण तुझ्यामध्ये आहे का? आणि देवाची इच्छा आहे काय समर्पण तुझं असावं, जेणेकरून तुला कोणत्या सेवकाची वाट पाहावी लागणार नाही. तू प्रार्थना करशील तुला उत्तर मिळणार, तू देवाला हाक मारशील देव तुला उत्तर देणार, तू देवाचं वचन ऐकशील प्रभू त्यातून तुला अद्भुत गोष्टी प्रगट करणार. पण जे समर्पण त्याचं आहे ते समर्पण तुझं आहे का? या ठिकाणी इस्रायल लोकांनी समर्पण केलं नाही म्हणून 30,000 लोकांची कत्तल झाली. देवाचे सेवक स्वतः देखील मरण पावले का? कारण समर्पण नव्हतं, आणि म्हणून ते लढाई हारले. आज तुम्ही पण जर समर्पण करणार नाही तर तुम्ही पण लढाई हारणार. हे आजार जाणार नाहीत, हे आर्थिक संकट जाणार नाहीत, हे कुटुंबातली नकारात्मक स्थिती, हे कुटुंबातले भांडणं, चिडचिड, द्वेष जाणार नाही. तुमचं समर्पण देवाला गरजेचं आहे. कारण तुम्ही जर आपलं समर्पण वाढवाल तर देवाचं 100% मोठं कार्य तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही आपल्या मुखाने प्रार्थना करता, म्हणून देवाची इच्छा आहे का पहिल्या मुखाचं समर्पण कर. प्रेज गॉड. यस, या ठिकाणी आपण आपल्या मुखाने प्रार्थना करतो, आपले बंधन तोडतो, आपण वाचनाची घोषणा करतो, पण तरी देखील आपले बंधन तुटत नाही. का? देव म्हणतो मुखाचं समर्पण नाही. शेवटला गेल्यानंतर प्रभूचे गीत, प्रभूचे वचन, सकाळी उठल्यानंतर बायबल हातामध्ये प्रभूचे वचन, पण दिवसभरामध्ये हे वचन फिरत नाही. मग या मुखात शिव्या येतात, या मुखात लोकांची निंदा येते, या मुखात लोकांचं वाईट येतं, या मुखामध्ये त्या गीतांचा उच्चार होतो जे प्रभूला न आवडणार आहेत. म्हणून ते म्हणतो का मुखाचं समर्पण नाही. फक्त कधी? रविवारी किंवा ज्या दिवशी प्रार्थना असेल त्या दिवशी या मुखातून प्रभूचे गीत, प्रभूचे वचन, सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपताना त्यावेळेस बायबल समोर, पण दिवसभर जे समर्पण तू या मुखाचं माझ्या गौरवासाठी केलं पाहिजे ते समर्पण नाही आहे. आणि मग संकट समय तू प्रार्थना करतो, बंधन तुटत नाही, कारण तुझ्यात तर प्रभू आहे, पण तुझ्या मुखाचं समर्पण नसल्यामुळं जे सामर्थ्य बाहेर पडलं पाहिजे ते सामर्थ्य बाहेर पडत नाही. कळतं या ठिकाणी? म्हणून आपल्या मुखाचं काय करा? समर्पण करा. हे मुख शिव्या देण्यासाठी नाही, हे मुख जर देवाचं नाव घेतं तर ही जीभ आपण वाईट गोष्टींनी घाण नाही केली पाहिजे.
कोणाचं वाईट लेखलं नाही पाहिजे, कोणाची निंदा नाही केली पाहिजे, व्यर्थ गोष्टीची बडबड देखील आपण नाही केली पाहिजे. म्हणून आपलं मुख देवाला समर्पित करा. का? कारण देव तुम्हामध्ये आहे, पण तुमचे मार्ग मोकळे व्हावे, तुमच्या प्रार्थनेला उत्तर यावं म्हणून मुख समर्पित होणं गरजेचं आहे. म्हणून वायफट गीत देखील गाऊ नका. फक्त प्रभूचे गीत यामध्ये असू द्या, प्रभूचं वचन याच्यामध्ये असू द्या. जर तुमचं मुख प्रभूला समर्पित आहे तर 100% कार्य होईल. प्रत्येक बंधन तुटतील आणि तुमचे मार्ग मोकळे होणार आहे. प्रेज गॉड, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी एक सुंदरसं उदाहरण आहे बायबलमध्ये. 2 राजे 4 अध्याय. एक सुनीमकरीण नावाची स्त्री होती आणि त्या ठिकाणी एक अशी घटना घडली की तिचा मुलगा मरण पावला आणि त्यावेळेस ती देवाच्या सेवक जो अलिशा त्याच्याकडे आली आणि त्याला म्हणली का तू चल प्रार्थना कर जेणेकरून माझ्या मुलाला जीवन मिळेल. आणि त्या ठिकाणी तो आपला सेवक त्याच्या हाताखाली जो गेहजई होता त्याला तो पाठवतो आणि त्याला तो काय सांगतो या ठिकाणी मी तुम्हासाठी वचन वाचतो. 4 अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण 29 वचन वाचणार आहोत आणि नंतर 31 ते 35. प्रथम 29 वचन वाचतो. या ठिकाणी पुढं काय झालं मी पुन्हा या ठिकाणी वाचतो की बायबल सांगतं का गेजही तर त्याच्या पुढे जाऊन काठी मुलाच्या तोंडात ठेवली, परंतु वाणी नाही, लक्ष लावणे नाही. म्हणून त्याने त्याला भेटायला परत जाऊन त्याला सांगितले की मुलगा जागा झाला नाही. म्हणजे जो गेजही त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी गेला होता त्यांनी ते केलं जे सांगितलं होतं, पण उत्तर आलं नाही. मग स्वतः देवाचा सेवक अलिशा त्या ठिकाणी गेला, त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, त्या लेकरावर पाकर घातली. पुढचं वचन जर तुम्ही वाचाल आणि त्या ठिकाणी कळतं की तो मुलगा मरणातून जिवंत होत आहे. मग गेजही ज्या गोष्टी केल्या तो मुलगा का जिवंत झाला नाही? कारण जे समर्पण गेजईचं प्रभूला पाहिजे ते समर्पण नव्हतं. गेजईचं जीवन तुम्ही वाचा का तो एक लोभी व्यक्ती होता आणि म्हणून जे समर्पण त्यातून पाहिजे ते समर्पण नाही आहे, म्हणून देवाचा गौरव त्या ठिकाणी होत नाही. अलिशा प्रार्थना करतो कार्य होतं, गेजई प्रार्थना करतो कार्य होत नाही. मग कारण काय आहे? का एखादा पाळक येतो कार्य होतं, आपण प्रार्थना करतो कार्य होत नाही. आपलं समर्पण गरजेचं आहे. म्हणून आपलं मुख देवाला समर्पित करा. या मुखात फक्त देवाचं वचन पाहिजे, या मुखामध्ये विश्वाची भाषा पाहिजे का नाही परमेश्वर माझ्याबरोबर आहे, परमेश्वर माझ्या संगती आहे, माझा देव सर्वसमर्थ देव आहे, तो माझ्या बाजूने कार्य करणार आहे. म्हणून आपलं मुख देवाला काय करा? समर्पित करा. कधी कधी हे मुख 2 जणांची चाकरी करतं. हे सैतानाचे तेवढे गुणगान गातं आणि देवाचे तेवढे गुणगान गातं. म्हणून एकाच मुखातून ज्या प्रकारे बायबल सांगतं गार आणि गरम पाणी निघत नाही. म्हणून आपलं मुख देवाला समर्पित करा जेणेकरून जसं तुम्ही प्रार्थना करताल 100% उत्तर येईल आणि तुमचे मार्ग मोकळे होतील. बायबल सांगतं देवाचा सेवक जो शाऊल होता एक समय त्याच्याही समोर एक मोठी लढाई उभी राहिली आणि मग त्यावेळेस पलिष्ठी लोक त्याच्यासमोर तळ देऊन उभे राहिले. मग त्याने देवाचा धावा केला. वाचू या ठिकाणी आपण आपल्या माहितीसाठी. या ठिकाणी 1 शमूएल याचा 28वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन मी वाचतो का ज्यावेळेस ती लढाई त्या ठिकाणी उभी राहिली, ते लोक उभे राहिले. मग पुढं काय झालं? आणि शाऊलाने पलिष्ठांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे हृदय फार घाबरले. आणि शाऊलाने यहोवाला विचारले तेव्हा यहोवाने त्याला स्वप्नाकडून किंवा उर्मीकडून किंवा भविष्यवाद्याकडून उत्तर दिले नाही. तो प्रयत्न करतोय पण उत्तर मिळत नाही. का? कारण शाऊलाचंही देवाला समर्पण राहिलेलं नव्हतं, त्यानेही देवाची आज्ञा मोडली होती. म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला बंधनातून बाहेर यायचं आणि तुम्हाला वाटतं की जर मी प्रार्थना करतोय त्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळावं तर तुमचं देवाला समर्पण असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज गॉड. नाहीतर मग ठिकठिकाणी फिरावं लागेल, वेगवेगळ्या सेवकाकडे जावं लागेल. या सेवकाकडून नाही झालं का दुसऱ्याकडे जाऊ, तिसऱ्याकडे जाऊ, चौथ्याकडे जाऊ. मग हा वेळ का वाया घालता? तुम्ही का असं जीवन जगता? तुम्हाला वाटत नाही का तुम्ही प्रार्थना करताच तुम्हाला उत्तर मिळावं? तुमच्याही साक्ष घडावी. तुम्ही अशी साक्ष कधी देऊन चर्चमध्ये जाऊन द्यावी का प्रभूच्या नावाला धन्यवाद का मी प्रार्थना केली आणि देवाने कार्य केलं. प्रेज गॉड. पण काय करा? आपलं समर्पण करा. प्रेज गॉड. यस, आपलं समर्पण करा जेणेकरून प्रभू तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. प्रेज गॉड. म्हणून या ठिकाणी आपलं मुख आणि त्याचबरोबर आपले कान देखील देवाला समर्पित करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अनेकदा असं पाहायला मिळतं का ज्यावेळेस एखादं संकट येतं विश्वासणाऱ्याच्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये त्रास येतात, ते फसवले जातात, त्यांचं नुकसान होतं. मग एक प्रश्न आमच्या मनामध्ये असतो का हे प्रभू तू असं का होऊ दिलं? तू असं का होऊ दिलं? का हा त्रास काय? कदाचित कोणाला पैशामध्ये कोणाला लुबाडलं. मग आपण म्हणतो देवा तुम्हाला का फसू दिलं? कदाचित कोणाच्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह चुकीच्या कुटुंबात चुकीच्या व्यक्ती जो चुकीचा जीवन साथीदार त्यांना मिळाला. मग आम्ही विचारतो का देवा तू असं का होऊ दिलं? बायबल तुम्ही वाचा.
बायबल सांगतं संकटापूर्वी परमेश्वर आपल्या लेकरांना कल्पना देतो, चेतावणी देतो, पण ऐकणं गरजेचं आहे. येस, नोहाच्या काळामध्ये महाप्रलय यायच्या पहिले प्रभूने त्याला सांगितलं नाही का, तू तारू बांध, सांगितलं नाही का जा लोकांमध्ये घोषणा कर, का प्रभूकडे या, प्रभूची वाणी ऐका, येणाऱ्या संकटापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही प्रभूकडे वळा. त्यांच्या कानात नव्हतं ऐकू पडत का? ऐकू पडत होतं, तरी पण त्यांना समजत नव्हतं. आज आपली पण दुर्दशा अशीच आहे का आपण म्हणतो आपण प्रभूमध्ये आहेत, पण ज्या प्रकारे आपले कान देवाला समर्पित पाहिजे ना, आपले कान प्रभूला समर्पित नाही आहे. आणि म्हणून संकटापूर्वी जे परमेश्वर कल्पना देतो आपल्याला ते ऐकू येत नाही. का? कारण ते म्हणतो तुझे कान मला समर्पित नाही आहे, तुझे कान माझ्या गीतांकडे पाहिजे, तुझे कान माझ्या वचनाकडे पाहिजे, पण तुझे कान भलत्याच गोष्टी ऐकतात, तुझे कान भलत्याच माहिती गोळा करतात, तुझे कान भलत्याच चर्चामध्ये रंगलेले आहेत. म्हणून तुझे कान जर मला समर्पित नाही आहे तर माझी वाणी कशी ऐकशील? आणि नर संकट तुला 100% आटपून टाकेल आणि तू मग म्हणशील काय प्रभू तुम्हाला या संकटात का आणलं, तुम्हाला का नाही सांगितलं, तुम्हाला का नाही दाखवलं. ते म्हणतो कान समर्पित नाही. हे कान अधिक वेळ टी व्हीवरच्या गोष्टी ऐकत बसतात, हे कान वेगवेगळ्या चर्चेमध्ये आहेत, हे कान वेगवेगळ्या गोष्टीकडे आतुर आहेत का तिकडचं काय चाललं आहे, तिकडं काय चाललं आहे, वेगवेगळ्या जगिक माहिती गोळा करतो, याचं काय झालं त्याचं काय झालं, ती माहिती कान कलेक्ट करतात. पण देवाची इच्छा आहे का या कानात वचनाचं कलेक्शन असावं, हे कान नेहमी देवाच्या वचनाचं प्रगटीकरण शोधावं. का प्रभू जर हा अध्याय मी वाचतो मला कळत नाही, कान आतुर पाहिजे, याचं प्रगटीकरण मला कुठं भेटेल, हा अध्याय मला समजत नाही, याचा उलगडा मला कुठं भेटेल. दे म्हणतोय कान त्याला आतुर नाही आहेत, हे कान भलत्या गोष्टीकडे आतुर आहेत. म्हणून ज्या प्रकारे माझं वचन तुझ्या कानात स्पर्श झालं पाहिजे ते स्पर्श होत नाही. ज्या प्रकारे संकट अगोदर ती वाणी तुझ्या कानात गेली पाहिजे, कळली पाहिजे, ती कळून पण तुला कळत नाही. का? कारण तुझे कान मला समर्पित नाही आहे. म्हणून आपले कान तू देवाला समर्पित कर. या कानामध्ये प्रभूचे गीत ऐकू येऊ दे, या कानामध्ये प्रभूचं वचन ऐकू येऊ दे. जर हे कान प्रभूला समर्पित नाही आहे तर तुम्ही त्या चर्चमध्ये जाऊन पण ज्या प्रकारे वचन तुम्हाला कळलं पाहिजे ते तुम्हाला कळत नाही. येस, काम हे सांगतो एकच चर्च, एकच फॅमिली ते दोन वाद, दोघंही प्रभूकडे प्रार्थना करतात, मग त्याच्यापैकी एक तर चुकीचा असेल, मग त्याच्या डोक्यात प्रकाश का पडत नाही? कारण कान देवाला समर्पित नाही आहे. तो सहभागितेमध्ये आहे तरी पण असून नसल्यासारखं आहे, कारण कानच देवाला समर्पित नाही आहे. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही संकटामध्ये आहात, त्रासामध्ये आहात, तर असं म्हणू नका का देवाने आम्हाला मार्ग दाखवला नाही किंवा देवाने आम्हाला जाऊ दिलं. पहा, आपला परमेश्वर असा नाही आहे का खड्ड्यात पडू देईल आणि मग येईल आणि म्हणून का पहा मला हाक मारा, मी सर्व समर्थ आहे, आता मी तुम्हाला बाहेर काढतो. आपला प्रभू असा नाही आहे का खड्ड्यात पडतो आणि मग आपलं दैवत्व दाखवतो का पहा मी किती महान आहे. संकटापूर्वी तो कल्पना देतो. यहुदा तो फसवण्या अगोदर प्रभू त्याला म्हणला होता का हा तो आहे जो मला पकडून देईल, पण त्याने ऐकलं, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं. का? कारण लोभाचा आत्मा त्याच्यामध्ये होता. कळत्या ठिकाणी म्हणून आपले कान देवाला समर्पित करा, जेणेकरून तुम्ही अशा स्थितीमध्ये अडकणार नाही ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही आज संकटामध्ये आहेत तर याला देवाला जबाबदार धरू नका. तर आता या संकटातून बाहेर पडावं म्हणून आपले कान देवाला समर्पित करा आणि देवाची वाणी ऐका. कारण आज आम्ही पाहतो का अनेक लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, अनेक लोक संकटामध्ये आहेत आणि म्हणतो का अरे प्रार्थनेला ये, अरे वचन ऐक, या कानात वचन पडू दे, तरी देखील पावलं हालत नाही. मग जर तुम्हाला याच अवस्थेमध्ये जगायचं तर मग याच्यातून तुम्हाला कुणी बाहेर काढू शकत नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही यातून बाहेर पडावं, पण निर्णय तुमचा आहे. प्रेज गॉड, प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी जे तुम्ही संकटात आहात, जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर प्रभू तुम्हाला मार्ग प्रगट करेल, पण कान कोणाला समर्पित करा? देवाला. या वाचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला प्रगटीकरण देईल आणि तुमचे मार्ग मोकळे होतील. आणि जी लोक कदाचित संकटामध्ये नाही आहेत पण तुम्ही संकटात पडू नये म्हणून तुम्ही आपले कान देवाला समर्पित करा. ह्यामध्ये प्रभूचं वचन पडू द्या. भलत्या चर्चेमध्ये वेळ घालू नका. जिथे देवाचं वचन आहे त्या वचनाबद्दल तुम्ही बोला, त्या वचनाचा प्रगटीकरण तुम्ही शोधा, त्या वाचनाचा उलगडा तुम्ही शोधा. हे संकट समय तुम्हाला काम येईल, दुसरं काम येणार नाही. म्हणून यामध्ये वेळ घातला पाहिजे. दुसऱ्या गोष्टीमध्ये अनेक लोक वेळ घालतात, दुसऱ्या गप्पा गोष्टीमध्ये वेळ घालतात, पण लक्षात ठेवा संकट समय ते काहीच कामाला येणार नाही. पण जर वचनाचं ज्ञान तुमच्याकडे आहे, संकट समय ते वचन काम करू लागत. जे वचन तुम्ही ऐकलं ते तुम्हाला प्रभू आठवून देईल का बघ हे वचन होतं, हे वचन सांगतं, एक आशा मिळेल, विश्वास स्थिर होईल, बंधन तुटतील, आशीर्वाद तुमच्या मार्गाने येईल. पण जर वचन ऐकत नाही तर मग आलेल्या संकटाला देव जबाबदार नाही. म्हणून आपले कान देवाला समर्पित करा.
प्रेज गॉड. त्याच प्रकारे तिसरी गोष्ट मी सांगेल समर्पणाबद्दल, का आपले नेत्र देखील डोळा समर्पित करा. कारण अनेक लोकांना वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. काही लोकांना प्रेत दिसतात, काही लोकांना त्यांच्याच कुटुंबातले लोक मेलेले दिसतात, काही लोकांना त्यांचेच ॲक्सिडेंट दिसतात. मग ते म्हणतो तुझे डोळे समर्पित नाही. तुझ्या डोळ्यांसमोर माझं वचन फिरलं पाहिजे, तुझ्या डोळ्यांसमोर 24 तास माझं वचन असले पाहिजे. पण अनेक लोकांच्या डोळ्यांसमोर वचन नाही. आपण अनेकदा आपले नेत्र टी व्हीसमोर इतके बिझी करतो का त्या ठिकाणी मग त्या वेगवेगळ्या बातम्या ऐकून टी व्हीवर ॲक्सिडेंट, रेप, मर्डर, चोरी, कंटिन्यूस त्या बातम्या त्या पाहून मग झोपेतही आपल्या डोक्यात बातम्या तयार होऊ लागतात. आमचा तो मेला, आमचा हा नातेवाईक मेला, आमच्या याचाने ॲक्सिडेंट झाला. आपण तो नाही, मला ते दिसलं. काय तुला दिसतं? तुला का दिसत नाही का देवाचं कुंपण तुझ्याबरोबर आहे? तुला का दिसत नाही देवाचे दिव्यदूत तुझ्याबरोबर आहे? कारण तुझ्या डोळ्यांसमोर प्रभूचं वचन नाही. तुझ्या डोळ्यांसमोर त्या टी व्हीच्या बातम्या फिरतात, म्हणून रात्री झोपताना तुझ्या कुटुंबाच्या बातम्या तुझ्या मनात तयार होऊ लागतात. त्या बातम्यांचा प्रभाव एवढा पडतो की तुमच्याच मनात बातम्या तयार होऊ लागतात. काय का आमचं कोणतरी मेलं बरं का, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला, घर फोडलं, चोरी झाली, हे नुकसान झालं, असे स्वप्न पडतात. डोळे कोणाला समर्पित करा? देवाला समर्पित करा, जेणेकरून असे स्वप्न पडणार नाही का तुम्ही मेलेत, पण तुम्हाला कळलं का प्रभूतून तुम्हाला भरपूर जीवन आहे. येस, डोळे समर्पित करा. वचन वाचा, वचन, हे वचन तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. कारण याच्यामध्ये जीवन आहे, यामध्ये जीवन आहे, यामध्ये आनंद आहे, यामध्ये उत्साह आहे, प्रोत्साहन आहे. म्हणून आपले डोळे, आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. म्हणून जसं मी तुम्हाला सांगत आहे का मुख, कान, नेत्र हे प्रभूला समर्पित पाहिजे. नाहीतर तुम्ही प्रभू येशूमध्ये आहात, पण तरी देखील तुमच्या प्रार्थनेला उत्तर येत नाही. तुम्हाला वाईट गोष्टी दिसतात, तुम्हाला वाईट गोष्टी ऐकू पडतात. का? कारण तुमचे हे नेत्र, तुमचे हे कान, तुमचे हे मुख प्रभूला समर्पित नाही. आणि म्हणून समर्पण गरजेचं आहे. समर्पण गरजेचं आहे. का? कारण आता तुम्ही म्हणताल नाही, बायबल सांगतं मागा म्हणजे मिळेल. पण काही गोष्टीचा अधिकार प्रभूने तुला दिलेला आहे आणि त्या तुला तोडायच्यात, त्या तुला पळवायच्यात. कारण आता सर्व अधिकार प्रभूने तुला दिलेले आहेत, पण तू नवीन लोकांसारखा तिथपर्यंतच अडकलेला आहे. कोणतं? मागा म्हणजे मिळेल. ते म्हणतो नक्की मिळेल, पण आता तू समर्पण कर, तू समर्पण कर. तू नवीन होता म्हणून सेवकाच्या मध्यस्थीवर मी कार्य करत होतो. आता किती दिवस त्याची मध्यस्थी? आता तू प्राऊड हो, आता आपलं समर्पण कर, आपलं जीवन प्रभूला दे. कारण तुझ्या प्रार्थनेचं प्रतिफळ मला तुला द्यायचं आहे. प्रेज गॉड. म्हणून देवाची इच्छा आहे की आपलं समर्पण करा आपल्या या अवयवाचं. आणि फक्त तेवढंच नाही, आपले हात देवासमोर आपण जोडतो. हे हात नम्रतेला दर्शवतात, पण ते म्हणतो तुझ्या हातात मला नम्रता नाही, तुझ्या हातातून मला वाईट गोष्टी दिसू पडतात. कारण तुझे हात देखील मला समर्पित नाही आहे. तुला वाटतं का मी देवासमोर हात नम्रपणे जोडतो, पण देव म्हणतो का या हातातून जो नम्रपणाचा सुहास मला गेला पाहिजे. ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये अर्पण कापून ते वेदीवर टाकायचे, त्याचा सुहास प्रभूला जायचा. आज हे हात जसं आपण जोडतो यातून नम्रता प्रभूसमोर जाते. पण ते म्हणतो तुझे हात मला समर्पित नाही आहे, म्हणून हातातून नम्रता येत नाही. या हातात भ्रष्टाचार भरला आहे. येस, आपण देवाची लेकरं आहोत, पण तुझे हात पापाने भरलेत, तुझ्या हातामध्ये भ्रष्टाचार आहे, तू चुकीची मिळकत घेतो, तुझे हात पापाने भरलेत. तू भले हात जोडतो, पण त्यातून नम्रतेचा सुवास नाही, त्यातून भ्रष्टाचार बाहेर पडतो. काही लोकांचे हात तर अशा गोष्टी करतात का जे देवाला न आवडणाऱ्या आहेत. त्या अशा गोष्टींची सेवा करतात का जी प्रभूला न आवडणारी आहे, त्यात नाही मजबुरी आहे. मग लक्षात ठेव, तू देवासमोर हात जोडशील त्यामधून नम्रतेचा सुवास प्रभूला जाणार नाही, त्यातून भ्रष्टाचार हा प्रभू समोर जाईल, त्यातून पाप हे प्रभू समोर जाईल. म्हणून तू ज्यास हात जोडतो गोष्टी घडत नाही. का? कारण तुझे हात प्रभूला समर्पित नाही. म्हणून आपले हात देवाला समर्पित करा. ते म्हणतो याने बायबल धरलं पाहिजे, यांनी बायबलचे पेज टर्न झाले पाहिजे, पेज पलटले पाहिजे, पण तुझ्या हातात ते रिमोटचे चॅनल्स जास्त चेंज होतात. आम्हाला माहिती आहे कोणत्या नंबरवर कोणता चॅनल आहे, त्याच प्रकारे आम्हाला हे देखील माहिती आहे का कोणत्या पानावर कोणता अध्याय लिहिलेला आहे. ते पाठांतर झालं, पण ते म्हणतो हे पाठांतर कधी होईल तुला. येस, आम्हाला माहीत असतं आणि हा नंबर दाब. आम्हाला हे देखील माहीत पाहिजे का कोणत्या पानावर कोणतं वचन आहे. पण ते म्हणतो ज्या प्रकारे तो रिमोट तू एक्सपर्टपणे हँडल करतो, हे बायबल कधी हँडल करशील. तुझे हात मला समर्पित नाही आहे, आणि म्हणजेच तू हात जोडतो, तुझ्या हातातून मला नम्रतेचं अर्पण पुढं येत नाही, त्याच्यामध्ये मला पाप आढळतं. आणि म्हणून तू हात जोडूनही ते निरुपयोगी आहे, कारण त्यात देवाचं समर्पण नाही. म्हणून या ठिकाणी जसं तुम्ही हात जोडता, तुम्ही आशीर्वाद देता, कार्य व्हावं म्हणून आपले हात देवाला समर्पित करा, देवाला समर्पित करा. समर्पण खूप गरजेचं आहे. जर समर्पण नाही आहे
तो मार्ग मोकळे होणार. नाही, मी दिवसात 10 वेळेस प्रार्थना करतो, समर्पणच नाही, त्यात काय फायदा त्या 10 वेळेस प्रार्थनेचा? येस, जे पाहिजे तेच नाही आहे. समर्पण, आपलं समर्पण देवाला करा. हे हात देवासमोर जोडा, हे देवासमोरच राहू द्या. हे बाकी गोष्टीसमोर व्यर्थपणे वाहू देऊ नका. जर तुमचे हात अयोग्य गोष्टी करतात तर आजपासून त्याला आवरा, कारण देवासमोर जुडतात. आणि ज्यास हात जुडतात तो सुहास प्रभूला गेला पाहिजे, नम्रतेचा, लीनतेचा. पण तो म्हणतो तो मला दिसत नाही. म्हणून आपलं समर्पण आपल्याला प्रभूला करायचं आहे. प्रेज गॉड. आणि चौथी गोष्ट मी घेईल का आपले पाय हे देवाच्या मंदिरात जातात तर अयोग्य ठिकाणी जाऊ देऊ नका. अयोग्य ठिकाणी जाऊ देऊ नका. का? कारण आज जगामध्ये खूप हुल्लडबाजी आहे, धिंगाणा आहे. मग त्या ठिकाणी आपलं मन असताना ते पाहायला जाऊ का जाता त्या ठिकाणी? हे पाय म्हणतील चल तिकडं, प्लीज जाऊ नका. याचं समर्पण देखील देवाचा गौरवासाठी झालं पाहिजे. आणि पुढचा पॉईंट मी घेईल का वेळ. तुमचा वेळ तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये घालताय? तुम्ही त्या अशा मित्रांमध्ये तर नाही ना का जी ज्याच्या काहीच कामाची नाही. तुम्ही अशा ठिकाणी टाईम स्पेंड तर नाही करत ना का जी फक्त मन धरणीचा तुम्ही त्या ठिकाणी वेळ घालताय. म्हणून या ठिकाणी तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. कारण संकट समय सर्व निघून जातील. संकट समय कुणी तुमच्या बाजूला राहणार नाही. पण जो वेळ तुमच्याकडे आज आहे, जर तुम्ही प्रभूत घातला तर लक्षात ठेवा, हा संकट समय, हा वेळ जो प्रभूमध्ये घातलेला आहे, हा खूप मोठा तुम्हाला आधार बनल, तुम्हाला प्रोत्साहन बनल, तुम्हाला खचू येणार नाही, तुम्हाला जगण्याची आशा देईल. आणि आलेल्या संकटात तुम्ही खूप मोठा देवाचा गौरव करणार. पण लक्षात ठेवा की जर जो वेळ तुमच्याकडे आहे, जर तुम्ही तो देवाला देत नाही तर संकटात तो सैतान तुमच्यावर एवढा हवी जाईल की तुम्ही तुटताल आणि जगण्याची आशा तुमच्यात राहणार नाही. आज अनेक लोकांमध्ये आम्ही जातो, आम्ही पाहतो का जसे ॲक्सिडेंट होतात, बेडवर लोक झोपतात, मग त्यांना बाथरूमला जायला देखील चालण्याची ताकद नाही आहे, सर्व बिछाण्यावर झोपून करावं लागतं. आणि मग कळतं का प्रभू हा घड्याळाचा काटा पण पुढं जात नाही, वेळच पुढं जात नाही, एक एक मिनिट वर्षासारखा जाऊ लागतो. कोणीच नसतं, टी व्ही चॅनल बदलून बदलून माणूस बधीर होतो, त्याचा जीव कुठंच लागत नाही. मग फक्त देवा देवा मन सांत्वन पावत नाही. का? वेळ होता त्यावेळेस वचनने ग्रहण केलं आणि आता जस तुझं जीवन बंदीवानासारखं झालं, लाचारीचं जीवन जगू लागलं. मग असं वाटतं का नको मला जीवन, प्रभू मला मारायचं. मरण पण येणार नाही, तो दिवस येऊ नये म्हणून आपला वेळ देवाला द्या. तुमचा वेळ तुम्ही कुठं स्पेंड करताय, घालवताय, खूप गरजेचं आहे. तुम्ही अशा तशा चर्चेमध्ये जाऊ नका, अशा तशा मित्रपरिवारात, अशा तशा कार्यक्रमांमध्ये अन्यश्री वेळ घालू नका. जितका वेळ तिथं द्यायचा तेवढाच वेळ द्या, अतिरिक्त वेळ तिकडं नाही, पण देवाच्या वाचनात घाला. कारण संकट समय हा जो वेळ तुम्ही देवात द्याल हा तुम्हाला काम येईल. कारण अनेक लोकांचं मन तुटलं आहे, त्यांना प्रभूबद्दल सारे बाबा देव करल, नाही बाबा काही प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय सांगू, इतकं सांगून पण भरोसा बसत नाही. का? कारण ज्यास वेळ दिला पाहिजे तो वेळ दिला नाही, आणि म्हणून जे आज वचन पाहिजे ते हृदयात वचन नाही, म्हणून आशा नावाची गोष्ट त्यांच्यामध्ये नाही. आणि म्हणून आज काही लोक याच्यातून बाहेर पडत नाही. पण देवाची इच्छा आहे की तुम्ही बाहेर पडावं. यासाठी प्रभूने तुम्हाला नवीन जीवन दिलं नाही, यासाठी प्रभूने तुमचा नवीन जन्म त्याच्यामध्ये केला नाही का तुम्ही या प्रकारे हरलेलं जीवन जगावं. का माहिती आहे का? कारण तुम्हाला काही लोक पाहतात आणि तुम्ही आता प्रभूमध्ये आलेत, तुम्ही एक टाईम प्रार्थना करणारे, प्रभूकडे जाणारे होते लोक, तुम्हाला ख्रिस्ती विश्वास म्हणून ओळखता. पण आज तुमच्या जीवनामध्ये संकट आहे तर लोकांना प्रश्न पडतो, हो का रे, हे तर प्रभूची लेकरं आहेत, मग हे एवढे समस्यामध्ये ते काय म्हणतात त्यांचा देव जिवंत देव, कार्य करणारा देव आहे. म्हणून या ठिकाणी तुमचं आशीर्वाद होणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्यामुळं काही लोक अडकळतात. आज तुम्ही एक लोकांना उदाहरण झालेत का, पहा हे तर देवाचे आहेत ना, हे प्रभू येशूचं करणारे आहेत ना, मग हे का समस्यामध्ये? त्यांना हे माहीत नाही की तुमचं समर्पण नाही आहे, पण त्यांना तर वाटतं नाही प्रभूचे आहेत, मग प्रभू यांचा कार्य का नाही करत. म्हणून पहा, आपलं जीवन तर अंधारातच आहे तर आहे, पण आपल्यामुळं दुसरे अंधारात चाललेत. म्हणून आपलं समर्पण होणं गरजेचं आहे. पहा, प्रथम जो अध्याय आपण वाचला शमूएलमध्ये, का त्या ठिकाणी आपण पाहतो का ज्या कराराचा कोश हे लोक छावणीमध्ये आणतात, पृथ्वी आदरती आणि ते लोक पलिष्ठी लोक घाबरतात. मी पुन्हा वाचतो, या ठिकाणी खूप मोठं प्रगटीकरण आहे. या ठिकाणी मी पुन्हा 1 शमूएल वाचतो, 4 अध्याय आणि 5 वचन वाचतो. आणि यहोवाचा कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायल अशा मोठ्या शब्दाने ओरडले की भूमी ही दणदणली, भूमी पण हल्ली. आणि भूमी फक्त त्यांच्यामध्येच नाही हल्ली. पुढं वाचूया. तेव्हा पलिष्ठी या मोठ्या ओरडण्याचे शब्द ऐकून म्हणाले, इब्रान्यांच्या छावणीत हा मोठा पुकार कशाचा असेल? मग त्यांना कळाले की यहोवाचा कोश छावणीत आला आहे. पृथ्वी एवढी हल्ली की त्यांनाही प्रश्न पडला का पृथ्वी का हल्ली. त्यांना कळलं का कराराचा कोश म्हणजे आता देव त्यांच्यामध्ये आलेला आहे. मग पुढं काय झालं खूप महत्त्वाचं. तेव्हा पलिष्ठी भ्याले, कारण ते म्हणाले,
देव छावणीत आला आहे आणि ते म्हणाले आम्हास हाय हाय. कोण बोलतंय? पलिष्टी म्हणतायत का देव त्यांच्यामध्ये आला आहे, आता आपलं काही खरं नाही. पहा कोणाचे शब्द आहेत? वाऱ्यांचे शब्द आहेत का यांचा परमेश्वर यांच्याबरोबर आहे, यांचा परमेश्वर यांच्यामध्ये, आता आपलं काही खरं नाही. पुढं काय लिहिलं खूप लक्षपूर्वक ऐका. आम्हास हाय हाय या समर्थ देवाच्या हातातून आम्हास कोण सोडवी. कोण बोलतंय? इस्रायल लोकांचे जे वैरी आहेत पलिष्टी, ते म्हणतात का आता देव त्यांच्यामध्ये आला, कराराचा कोष त्यांच्याबरोबर आला, आता आमचं काही खरं नाही, आता ह्या देवातून आम्हाला कोणी वाचू शकणार नाही, कारण ह्यांचा प्रभू अत्यंत सर्वसमर्थ आहे, तो भयानक पीडा देणारा आहे, तो आपल्या लेकरांसाठी काही करणारा आहे, हे त्यांच्या मनात आहे, हे त्यांना माहीत आहे, हे लोक घाबरतात देखील. पण पहा पुढं काय होतं. पुढचा शब्द मी या ठिकाणी वाचतो. अहो पलिष्ट्यांनो, पुढं मी वचन वाचतो 8 वचन. आम्हास हाय हाय या सर्व समर्थ देवाच्या हातातून आम्हास कोण सोडविल, ज्यांनी मिस्र्यांना रानात सर्व प्रकारच्या पिढ्यातून हाणले, ते देव हेच आहेत. काय लिहिलंय? ते देव हेच आहेत. त्यांना माहिती आहे हा प्रभू जिवंत आहे बरं का, हा फक्त नावाचा नाही आहे, हा काम करणारा आहे, हा सर्व समर्थ आहे. कोण म्हणतंय? पलिष्टी लोक. मग मला सांगा, हे लोक पळून नाही गेले पाहिजे का यांचा देव इतका सर्वसमर्थ आहे का मिस्राच्या लोकांना एवढ्या पीडा दिल्या, मिस्रातून त्यांना बाहेर काढलं, हा प्रभू काही पण करू शकतो. मग त्या ठिकाणी त्यांना हा विचार केला पाहिजे का अरे बाबा आपण पळून गेलं पाहिजे, आपण समोर उभं नाही राहिलं पाहिजे का, कारण हा मारून टाकल, हा आपल्याला टिकवणार नाही. पण बायबल काय सांगतं? पुढचं वचन वाचूया 9 वचन. अहो पलिष्ट्यांनो, त्यांच्यापैकी लोक काय म्हणतात एकमेकांना, अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा. काय म्हणतात ते? धैर्य धरा व शूर व्हा, जसे इब्री तुमचे चाकर झाले तसे तुम्ही त्यांचे चाकर होऊ नये, म्हणून शूर होऊन लढा. मला सांगा, लढाईचा निर्णय त्यांना माहीत नाही का ते हारणार आहेत, कारण देव त्यांच्याबरोबर आहे, माहिती आहे का नाही, तरी पण ते म्हणतात की नाही लढा. प्रभूंनी मला याचं असं प्रगटीकरण दिलं का ते लोक बघ घाबरत आहेत, पण तरी देखील ते लढतात. त्यांना माहीत नाही का मी देव त्यांच्याबरोबर, त्यांची डेअरिंग किती का देव असते त्यांच्याबरोबर लढतात का, कारण प्रभूंनी मला सांगितलं का त्यांना कळलं का देव तर त्यांच्याबरोबर आहेत, पण हे देवाबरोबर नाही आहेत. प्रेज गॉड. कळतंय प्रभूंनी काय सांगितलं? प्रभू म्हणला का मी त्यांच्याबरोबर आहे, पण ते माझ्याबरोबर नाहीत, म्हणून ते लढाई हारले. आणि आज आपली दशा तीच आहे का प्रभू तर आपल्याबरोबर आहे, पण आपण देवाबरोबर नाही, आणि म्हणून सैतान आमच्यावर हवी, आणि म्हणून आमचे बंधन तुटत नाही. प्रेज गॉड. कळतंय ठिकाणी प्रभू आमच्याबरोबर आहे, पण आपण देवाबरोबर आहोत का? आपलं समर्पण देवाला आहे का? जर आपलं समर्पण प्रभूला आहे, तर ज्या प्रकारे पलिष्टींचा प्रभाव प्रभू करू शकतो, त्याच प्रकारे देव आमच्याही अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक समस्यांना पळू शकतो. पण आपलं समर्पण देवाला असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज गॉड. पहा, प्रभू येशूमध्ये आल्यानंतर मला असं म्हणायचं नाही का संकट त्रास येणार नाही, रोज तुमच्यासमोर एक नवीन आव्हान उभे राहतील, पण प्रेज गॉड का देव म्हणतो का प्रत्येक संकटाचं रूपांतर मोठ्या साक्ष्यामध्ये करण्यास मी समर्थ आहे. आणि म्हणून ज्या सैतान तुमच्यावर हल्ला करेल, त्याचं कामच आहे हल्ला करणं, विश्वासू असो अविश्वासू असो, तो हल्ला करेल, पण ज्यास तो तुमच्यावर हल्ला करेल आणि तुमचं समर्पण प्रभूला असेल, तर त्या संकटाचं रूपांतर साक्ष्यामध्ये होईल, आणि सैतानाला कळेल की याच्या विरुद्ध जायला नको. का? कारण आम्ही जे संकट आणतो त्याचं रूपांतर आज साक्ष्यामध्ये करतो, देवाचा गौरव करतो, 4 लोकांना प्रभूकडे आकर्षित करतो की यांचा प्रभू चमत्कार करणारा देव आहे. पण जर आपलं समर्पण देवाला नाही आहे, तर आपण पडणार, आणि सैतान काय करणार? अजून फटके देणार. तो म्हणजे याला चांगलं वाढवा, याला काय करा? चांगलं वाढवा, याला चांगलं मारा, आणि 4 लोकांमध्ये कीर्ती पसरून टाका का पहावर का प्रभूचा स्वीकार केलेला आहे, पण पाहायचं जीवन कसं आहे. कळतं या ठिकाणी 2 लोकांचं उदाहरण सांगतो. एक जो देवाला समर्पित आहे, एक जो दुसरा देवाला समर्पित. जो समर्पित आहे ना, त्याच्याकडे संकट येईन, त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? साक्ष्यामध्ये. सैतान तिथं पुढे येणार नाही, तो म्हणून नको, त्रास नेतो, हा साक्ष्यामध्ये रूपांतर करतो, आणि देवाचा गौरव करतो, 4 लोकांना प्रभूकडे काय करतो? आकर्षित करतो. पण दुसरा ज्याचं समर्पण नाही आहे, तो म्हणतो याला चांगलं वाढवा, आणि 4 लोकांना सांगा याच्याबद्दल का बघा हा ते येशूचं करतो बरं का, आपण येशूवर विश्वास ठेवतो, पाहायची दशा कशी. आणि ह्याच्यामुळे 4 लोक मागं घेऊन जा. का? लोकांच्या मनात हा भ्रम उत्पन्न करतो, अरे हा तर प्रभूमध्ये, हा तर येशू आहे, हा तर ख्रिस्ती आहे, हा विश्वासणार आहे, मग याचं जीवन कसं आहे? मग 4 लोक मागं जातात. 4 लोक काय करतात? मागं जातात. म्हणून देवाची इच्छा आहे का तुमच्याकडे
समस्या आल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे? साक्ष्यामध्ये. ज्या प्रकारे हे लोक प्रभूची उपस्थिती असताही त्याविरुद्ध लढाई करतात, का नाही आपण लढू, देव त्यांच्याबरोबर आहे, पण हे ते प्रभूबरोबर नाही आहे, पुणे हारणार, म्हणून आज तुमच्याबद्दल तसं होऊ नये. सैतान आणेल, पण रूपांतर साक्षीमध्ये होऊ द्या, जेणेकरून त्याला कळेल का इथं हात लावायला नको, नाही तर मग साक्षीच, चमत्कारच आणि देवाचा गौरव. प्रेज गॉड. पहा, दानिएलाचं उदाहरण घ्या आपल्यासमोर. का दानिएला सिंहाच्या गुहेत टाकलं, संकट आलं, पण दानिएलचं समर्पण देवाला होतं. तुम्ही वाचा दानिएलाबद्दल, का नियमितपणे प्रार्थना. त्या ठिकाणी फतवा जारी झाला का फक्त याच राजाला नमन करायचं, त्यांनी नाही केलं, देवाला समर्पण. काय झालं? त्या सिंहाच्या गुहेतून तो सुखरूपीत्या बाहेर आला. संकट आलं होतं, पण एवढी मोठी साक्ष झाली का त्या साक्षीद्वारे आजही प्रभू आम्हाला आडोसा देतो, आम्हाला धैर्य देतो. शद्रक, मेषक, अबेदनगो अग्नीच्या भट्टीत टाकलं, 7 पट तप्त भट्टीमध्ये टाकलं. काय झालं? संकटाचं रूपांतर साक्षीमध्ये झालं. प्रेज गॉड. संकट येतील, पण त्याचं रूपांतर साक्षीमध्ये झालं पाहिजे. हेच ख्रिस्ती जीवन आहे. प्रेज गॉड. कारण आम्हाला देवाला गौरव द्यायचा, आम्हाला लोकांसाठी आडखंडे बनायचं, आणि म्हणून आज काही लोक इतरांसाठी आडखंड बनलेत. म्हणून यासाठी बाहेर या, यासाठी समर्पण करा का तुम्ही इतरांसाठी आडखंड बनवू नये. का? कारण बायबल सांगतं ज्याच्यामुळं कुणी अडखळतं त्याला हाय हाय. म्हणून असं जीवन तुम्ही जगू नका, तर आपलं देवाला काय करा? समर्पण करा. प्रेज गॉड. कारण देवाची इच्छा नाही का तुम्ही या प्रकारचं जीवन जगावं. कारण लोक तुम्हाला पाहतात, लोक तुम्हाला ख्रिस्ती किंवा विश्वासतरी म्हणतात, आणि मग तुमच्या जीवनामध्ये या प्रकारे तुम्ही गुरुपटलेले आहेत की तुम्ही बाहेरच पडत नाही, तुम्ही पूर्णतः हाताशी निराश जीवन जगता, 4 लोक मागं चाललेत. म्हणून हे प्रभूचं आज आम्हाला उत्तर आहे की तुझं समर्पण नाही आहे. आपलं समर्पण वाढव. आपलं मुख देवाला दे, आपले कान देवाला दे, आपले डोळे, आपले हात, आपले पाय, आपलं हृदय देवासाठी दे. या हृदयामध्ये एकच विचार फिरू दे, मला प्रार्थना करायची, मला बायबल वाचायचं, मला वाचनाप्रमाणे जगायचं, हेच विचार फिरू दे, जेणेकरून देवाचं तुला अधिक कृपा प्रगट होईल आणि तुझे मार्ग मोकळे होतील. समर्पण करा. समर्पण नाही आहे तर उत्तर नाही. मग पाळकांना शोधत बसावं लागेल, लांब लांब फिरावं लागेल. कचरा इथं ट्राय केली तर काही झालं नाही, आता अजून लांब जाऊ, अजून लांब जाऊ. का? कारण बायबल सांगतं ज्ञान ओरडतं, पण जर तू ऐकणार नाही तर लक्षात ठेव, तूही हाक मारशील, मी ऐकणार नाही. म्हणून आज हे ज्ञान ओरडतं का ऐक मनानं आपलं समर्पण कर. समर्पण करशील, संकट समय तू हाक मार, तुझे बंधन तुटतील. येस, संकट समय तुम्ही हाक मारा, देव 100% बंधन तोडत, पण समर्पण पाहिजे. मोशेकडे पहा, समुद्र आहे, देवाला समर्पण आहे त्याचं, समुद्र दुभागतो. रफीदमातून चालतात, खडकाळ भागे पाणी नाही आहे, खडकाला काठी मारतो, खडकातून पाणी निघतं. देवाला ते कार्य तुमच्यात करायचं की तुम्ही प्रार्थना करताच बंधन तुटावे, तुम्ही देवाला हाक मारताच मार्ग मोकळे व्हावे, तुमच्यात देवाचं मोठं कार्य व्हावं, तुमच्या कुटुंबाकडे पाहून लोकांना प्रोत्साहन व्हावं, एक आशा मिळावी का खरंच यांचा प्रभू जिवंत देव आहे. तुमच्याकडे 4 लोक प्रभूकडे आकर्षित झाली पाहिजे, कारण देवाला या प्रकारचं कार्य तुमच्यात पाहायचं. म्हणून देव म्हणतो का आपलं समर्पण कर, हे जीवन जगू नको, हे मला न आवडणार आहे. आणि मी विश्वास ठेवतो काही वचन प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आणि तुम्ही आपलं समर्पण देवाला करणार. कारण देवाला आता अशी साक्ष ऐकायची का आमच्या कुटुंबाने प्रार्थना केली, मी प्रार्थना केली, ही साक्ष आता प्रभूला पाहिजे. आता ही साक्ष बस झाली. कोणती? सेवकाने प्रार्थना केली. नवीन व्यक्ती असेल तर प्रेज गॉड त्यांनी म्हणावं का पाळकांनी प्रार्थना केली, प्रभूच्या नावाला धन्यवाद. पण आता तू जो इतक्या दिवसापासून प्रभूमध्ये, तू आता ही साक्ष दे का मी प्रार्थना केली, देवाचा गौरव असो. कारण यामध्ये मंडळीची उन्नती दिसते. प्रेज गॉड. येस, ही साक्ष प्रभूला पाहिजे आता का तू प्रार्थना केली, कारण तुझी आध्यात्मिक उन्नती प्रभूला दिसली पाहिजे. समर्पण कर. किती दिवस म्हणशील का त्यांनी प्रार्थना केली, त्या पाळकांनी तो त्या गावाला गेलो, तिकडं गेलो त्यांनी. अरे तू कधी प्रार्थना करशील? तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मला पाहिजे, तुझी आध्यात्मिक उन्नतीचा स्तर मला वाढलेला पाहिजे. म्हणून आपलं समर्पण देवाला कर. प्रेज गॉड. म्हणून या ठिकाणी आपलं समर्पण प्रभूला करा, कारण देवाला तुमच्यात मोठं कार्य झालेलं पाहायचं. देवाला ऐकायचं का तुम्ही साक्ष द्यावी का प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, आम्ही प्रार्थना केली, आम्ही उपवास केला, आम्ही देवाच्या नावाला हाक मारली, आम्ही विश्वासाने आज्ञा केली, बंधन तुटल्या गेले, व्यसन सुटल्या गेलं, आर्थिक समस्या निघून गेली, कुटुंबाच्या लोकांचं परिवर्तन झालं. ही साक्ष प्रभूला ऐकायची. आणि आमचा असा विश्वास आहे का नक्की आजचं वचन तुम्हाला स्पर्श करणार, केलं आहे, आणि तुम्ही आपलं समर्पण प्रभूला करा, आणि या क्षणापासून देव मोठं कार्य तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. प्रेज गॉड. प्रार्थना करूया आपण या विश्वासाने, आणि आपलं जीवन आज आपण देवाला पूर्ण समर्पित करूया. प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद पित्या परमेश्वर, तुझा गौरव करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. देवा,
माझ्या बापा, तुझी इच्छा आहे माझ्या प्रभू लॉर्ड. आणि तू म्हणतो काही का माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मला द्यायचं आहे. तुमचे मार्ग मोकळे झाले मला पाहायचे आहेत. तुमच्या कुटुंबात संजीवन वाहताना मला पाहायचं आहे. कारण तुम्ही माझ्यामध्ये नवीन जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे. तुमच्याकडे पाहून 4 लोक प्रभूकडे आकर्षित व्हावे, या प्रकारचं कुटुंब, या प्रकारचं संजीवन, या प्रकारचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबात मला द्यायचे आहे. पण माझ्या मुला, माझ्या मुली, आपलं समर्पण तू प्रभूला कर. आपलं मुख देवाला समर्पित कर. या मुखात फक्त प्रभूचं वचन असू दे. या मुखात फक्त प्रभूची स्तुती असू दे. या मुखात फक्त प्रोत्साहनाचे शब्द असू दे. या मुखात फक्त देवाचं ज्ञान असू दे. आपले कान देवाला समर्पित कर. वाईट गीतांपासून यांचा बचाव कर. वाईट बडबडीपासून यांचा बचाव कर. चुकीचं ती माहिती गोळा करणं सोडून टाक. या कानांना फक्त देवाच्या वाचनाची आतुरता लागू दे. कुठं मला वाचनाचं प्रगटीकरण भेटल, कुठं मला वाचनाचं ज्ञान भेटल, कुठं मी अधिक देवाच्या जवळ जाईल, यासाठी हे कान आतुर ठेव. आपले नेत्र वाईट गोष्टीपासून आवर. टी व्हीच्या मोहापासून त्याला वाचव आणि हे पूर्ण देवाच्या वाचनाला शोध करू दे. हे देवाचं वचन पाहणारे बनवू दे, जेणेकरून स्वप्नात तुला प्रेत दिसणार नाही, स्वप्नात तुला ॲक्सिडेंट दिसणार नाही, स्वप्नात तुला तुझा मृत्यू दिसणार नाही. पण तुला दिसेल की देवाचे दिव्यदूत तुझ्याबरोबर आहे. तुला दिसेल की देवाचे दिव्यदूत तुझी काळजी घेत आहे. आपले हात देवाला समर्पित कर. का जर चुकीचा पैसा तू कमवत असशील तर ते सोडून टाक. चुकीची सेवा तू हाताने करत असशील तर ती बंद करून टाक. या हातात फक्त देवाचं वचन असू दे. या हातात प्रभूचं बायबल असू दे. हे हात देवाचे वचन त्या ठिकाणी चाळू दे. पाहू दे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. टी व्हीच्या रिमोटचा प्रभाव या हातातून कमी होऊ दे माझ्या प्रभू. हे पाय ज्या जगी गोष्टीमध्ये अल्लडपणा आहे, धिंगाणा आहे, ज्या ठिकाणी पाऊलं आम्हाला उडत जातात, प्रभूच्या नावात त्याचं नियंत्रण आम्ही स्वीकारतो आणि प्रार्थना करतो का प्रभू यांचं पूर्ण समर्पण तुला होऊ दे. जो काही यांचा वेळ जगी गोष्टीमध्ये जातो तो पूर्ण वेळ तुझ्या पायापाशी जावा अशी कृपा यांना दे प्रभू. यांचं समर्पण वाढू दे. आणि आज जे कोणी या वाचनाला सहमत होत आहे प्रभू, ते आपलं समर्पण तुला करत आहे. तुझ्या पवित्र नावात या सर्वांना मी आशीर्वाद देतो का प्रभू यांच्या मुखाचा ताबा घे, यांच्या डोळ्यांचा ताबा घे, यांच्या कानांचा ताबा घे, यांच्या मुखाचा, यांच्या हृदयाचा, यांच्या हातांचा, यांच्या पायाचा ताबा घे प्रभू. आणि पूर्णतः तुला समर्पित होऊन या प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे. आणि प्रभू हे होणार म्हणून तुला धन्यवाद देतो. हे पवित्र आत्मदेवा, तुझा विशेष अभिषेक मी यांच्यावर स्वीकारतो का ज्याही वेळेस एखादी गोष्ट भटकल्या जाईल त्यांना आत्म्यात टोचणी लागू दे. का मुखातून भलत्या गोष्टी निघत आहेत, हे डोळे भलत्या गोष्टी पाहत आहेत, हे कान भलत्या गोष्टीमध्ये आहेत. मला आपलं समर्पण देवाला करायचं आहे. आणि मग प्रभू तो दिवस दूर नाही काही साक्ष देतील. आम्ही प्रार्थना केली, देवाने उत्तर दिलं. आम्ही प्रार्थना केली, बंधन तुटल्या केले आणि देवाने मोठं कार्य केलेलं आहे. हे पित्या, आता तुला ही साक्ष ऐकायची यांच्या मुखातून की यांच्या प्रार्थनेचं उत्तर तू देत आहे. थँक्यू लॉर्ड. यांच्या कुटुंबाकडे पाहून काही आत्मे तुझ्या राज्यात वळतील. कारण लोकांना कळल काही कुटुंब थकलेलं हारलेलं नाही, तर जिवंत देवाचं कुटुंब आहे. कारण यांच्या कुटुंबात तो जिवंतपणा दिसून येत आहे. थँक्यू लॉर्ड, तुझी प्रार्थना ऐकली. सर्व गौरव तुला देतो आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत जा की प्रभू बॅलन्स बिघडू देऊ नको, याचा भलत्या गोष्टीमध्ये जाऊ देऊ नको प्रभू. आतून मला टोचणी लाव का नाही. फक्त प्रभूचं वचन, फक्त प्रभूची आराधना, फक्त देवाचं वाचनाचं रहस्य, बाकी गोष्टीमध्ये मला पडायचं नाही. आपलं समर्पण करा आणि पहा या क्षणापासून देव तुमच्यात मोठं कार्य करणार. आणि नक्की तुमची साक्षी सांगा का कशा प्रकारे तुमचे बंधन आता तुटत आहेत. देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत आहे. प्रेज गॉड.